नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. आपण पाहताय एबीपी माझा. आपुला आपण करू कारभार हे सूत्र हाती घेऊन क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केलं. गुलामगिरीची तीव्र तिडीक, स्वातंत्र्याचा ध्यास हे गुण नानांच्या अंगी होतेच. त्याचबरोबर दणकट शरीर, कुशल नेतृत्व या गुणांना प्रभावी वक्तृत्वाची जोड मिळाली. पाहता पाहता सातारा सांगलीच्या पट्ट्यातून नाना पाटलांच्या चळवळीमध्ये अनेक जण सामील झाले आणि तुफान सेना नावाची स्थापना झाली. आज नाना पाटील हयात नसले तरी या क्रांती पर्वाचे अनेक शिलेदार आपल्यामध्ये आहेत. या धगधगत्या क्रांती पर्वाची आणि त्या शिलेदारांची ओळख महाराष्ट्राला व्हावी यासाठी आम्ही नाना पाटलांच्या सहकार्यांना बोलतं केलं. क्रांती दिनाच्या निमित्ताने पाहूयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. क्रांती दिन असेल किंवा स्वातंत्र्य दिन, या दिवशी आपण भारताचा स्वातंत्र्य लढा, हा लढा लढणारे योद्धे, त्यांचा त्याग, त्यांचा पराक्रम यांची उजळणी करतो. परंतु इतिहासाची ही उजळणी आपल्याला इतिहास वाचून किंवा पाहून करावी लागते. याचं कारण हा स्वातंत्र्य लढा लढणारे बहुतेक शिलेदार आज काळाच्या पडद्याआड गेलेत. परंतु आपल्या सुदैवाने हे 4 स्वातंत्र्य सैनिक आज आपल्या सोबत आहेत. 1942चा भारत छोडोचा संग्राम असेल किंवा त्याआधीचं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील वातावरण, हे सारं वातावरण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारनी भारावून गेलेलं होतं. ज्या इंग्रजांचं राज्य कधीही मावळत नाही ते राज्य या ठिकाणी उखडून टाकण्यात आलेलं होतं. क्रांतिसिंह नाना पाटलांचं प्रतिसरकार आणि या प्रतिसरकारची तुफान सेना या ठिकाणी त्यांचं सरकार चालवत होती. या तुफान सेनेचे 4 सेनानी आपल्या सोबत आहेत. कॅप्टन रामभाऊ लाड, त्याचबरोबर विरपाक्ष लुपणे, त्याचबरोबर दत्तात्रय झरेकर आणि चंद्रहार क्षीरसागर असे हे तुफान सेनेचे 4 शिलेदार. या 4ही जणांची वय आज 90च्या पुढे आहे. सुरुवात करूयात कॅप्टन रामभाऊ लाड यांच्यापासून. नमस्कार. नमस्कार. आज भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जवळपास 69-70 वर्ष होत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील 1976ला गेले, म्हणजे नानांना जाऊन आज जवळपास 40 वर्ष होत आहेत. तर कितपत आठवतंय ते सगळं तुम्हाला? आज काय काय आठवतंय? क्रांतिसिंह नाना पाटलांसोबत काम केलेलं काय काय आठवतंय? काय स्मरणशक्ती जवळजवळ संपलेली आहे. लोक सांगायला लागले की ते आठवतं, पण स्वतःच्या स्मरणशक्तीनं सांगायला म्हटलं तर लक्षात येत नाही. स्मरणशक्ती काम देत नाही आणि लोक सांगायला लागले की सगळं आठवतं की हो हो हे आम्ही केलं म्हणून. परंतु आता आम्ही आमच्या स्मरणानं काही सांगायचं म्हटलं तर सांगू शकत नाही, अशी अवस्था आज आहे. म्हणजे पाण्यानं विहीर भरलेली असावी एवढा अनुभव आहे तुमच्याकडे, पण आता तो आठवतोच असं नाही. हा, आता तुमचा जन्म कितीचा आणि ज्यावेळी हे प्रतिसरकार या ठिकाणी सुरू होतं त्यावेळी वय किती होतं साधारणपणे तुमचं? 22 जून 1922चा माझा जन्म. म्हणजे साधारणपणे 16-17 वर्षाचा वय त्यावेळेला होतं. आणि त्या 16-17 वयाच्या माणसानं आमच्यासारखी अनेक मुलं स्वातंत्र्याच्या चळवळीत उभी राहिलेली होती. विशेषतः कुंडलमधलं एकही घर असं नव्हतं की ज्या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिकासाठी काम करणारी माणसं आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला विरोध करणारा एखादा माणूस महाभाव कोण आहे. चुकूनही या गावात यावेळेला मिळालं नाही. इतकं या गावाचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये अत्यंत मोलाचे भागीदार आहे. तर आपण कुंडलमध्ये आहोत. क्रांतिसिंह नाना पाटलांनी ज्या ठिकाणी प्रतिसरकारची स्थापना केली ते हे ठिकाण. या ठिकाणी आधी व्यायामशाळा होती. क्रांतिसिंह नाना पाटील या ठिकाणी व्यायामशाळा चालवायचे. आज या ठिकाणाचं रूपांतर स्मारकामध्ये करण्यात आलंय. नाना पाटील
स्टेजवर बसलेले असायचे, गर्दी असायची. नाना पाटील भाषणाला उठायच्या अगोदर त्या माणसांना सूचना करायचे, रे जरा इकडे इकडे सरका म्हणून. आणि नाना पाटील उठायचे, मांडीवर शड्डू मारायचा आणि सभेपुढे येऊन भारत माता की जय म्हणून मोठी आरोळी द्यायची आणि भाषणाला सुरुवात करायची. कशा प्रकारे लोकांवरती छाप पडली आणि त्यांचं नेतृत्व इथं प्रति सरकार स्थापन होण्याला कारणीभूत ठरलं? एक सांगतो, 9 ऑगस्टला त्यावेळी महात्मा गांधींनी चलो जायची घोषणा केली. त्यावेळेला नाना पाटलांनी अबस्कॉन्ड राहायचं ही भूमिका घेतली. त्यावेळेला जी.डी. बापू लाड, रामभाऊ कॅप्टन यांनी अबस्कॉन्ड राहून, अज्ञातवासात राहून तासगावचा मोर्चा काढला. त्यावेळेला नाना पाटील हे गुपित होते, पण मोर्चा सामील लोक होते, एकाहत्तर होते. त्यावेळेला तुफान सैनिक म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सामील होतो. त्यावेळेला इथून मोर्चा म्हणजे काही स्वातंत्र्य सैनिक घेऊन सांगली सातारा जिल्ह्याचे धुळे जळगावला आम्ही गेलो. त्यावेळेचं इथलं जे काही ब्रिटिशांचं सरकार होतं, यंत्रणा होती, ती पूर्णपणे या ठिकाणाहून उकडून टाकण्यात आलेली होती, नाहीशी झालेली होती. तर मग हे काम कसं चालायचं लोकांचं? म्हणजे पोस्टाचं काम असेल किंवा रेशनिंग असेल किंवा आणखी जे काही काम असेल ते कसं चालायचं? त्यावेळेला लोकांचं सहाय्य होतं, जनतेचं सहाय्य असल्या कारणानं आम्ही याच्यामध्ये सगळं आम्ही बाकीची ब्रिटिशांचे पोलीस या ठिकाणी येत असतील त्यावेळी काय म्हणजे परिस्थिती कशी असायची? की त्यावेळेला ब्रिटिश गिल्बर्ट हा हेड कॉन्स्टेबल होता इथं. मग त्यांनी कुंडल गावामध्ये क्रांती सैन्य नाना पाटलांचे वास्तव्य आहे या दृष्टीने या गावाला वेढा टाकला आणि या डोंगरावरनं तो खाली आला. त्यावेळेला वडगावला मोर्चा होता. वडगावचे तुमच्या दैवडीचे 8 मारले गेले, लोक मारले गेले. इस्लामपूरच्या मोर्चामध्ये उमाशंकर पंड्या हा धारातीर्थी पडला. आम्ही त्यावेळेला त्या मोर्चात सामील होतो. त्या मोर्चामध्ये आम्ही वरून उड्या टाकून आम्ही तिथून खाली बसलो, कारण गोळीबार झाला. त्यावेळेला लोक थांबलेले नाहीत आणि त्या दृष्टीने संध्या अंधार पडल्यानंतर सगळे लोक पांगले आपल्या आपल्या गावात. क्रांतिसिंह नाना पाटील भूमिगत होते, तर कशा प्रकारे ते चकवा द्यायचे इंग्रजांच्या पोलिसांना आणि लोकांच्या तरीही ते संपर्कात असायचे? त्यांच्या आईचा मृत्यू झाला तर त्या वेळी अंत्यविधीसाठी ते आले, पण ब्रिटिशांच्या पोलिसांना समजलं नाही. बरोबर आहे ते. गावात एवढी एकी होती की नाना पाटील या गावात आहेत हे समजणं सुद्धा महाग कठीण होतं. त्यामुळं नाना पाटील किती जरी ब्रिटिशांचा म्हणजे बंदोबस्त असला तरी त्याला ते चकवा देत होते. त्याच्या हातून त्यांना म्हणजे उपद्रव कुठल्या स्वरूपाचा होत नव्हता. इतकी गावाची एकी होती आणि त्याच्यामुळं नाना पाटील या गावात अत्यंत सुखरूपपणे आपलं आयुष्य भूमिकेत अवस्थेतलं घालवले. नाना पाटलांचा पकडण्यासाठी कुंडलवरती तिहेरी वेढा पडला होता. एक गावाच्या बाहेरनं, दुसरा गावात प्रत्येक घरात शिरून शोध घेणारा आणि तिसरा हा नुसता रस्त्यावर बसून चाचणी करणारा अशा स्वरूपाचा त्यावेळेचा तो लढा होता. क्रांतिसिंह नाना पाटील रस्त्याकडेला एका आडगळीच्या खोलीमध्ये गवऱ्या शेणकुटाचा ढीग, त्या ढिगात कधी कोण आत गेलो तर का नव्हतो कुणा टाका अशी अवस्था. आणि तिथं नाना पाटलाला बसवलं होतं नेऊन नाना आणि नाना रस्त्यावरनं बुटाचे आवाज आत येत आहेत. एवढ्या चमत्कार झाला त्या शेणकुटाच्या घाणीतनं एक नागराज बाहेर आला आणि
नाना पाटलांच्याकडे तो पाहत बसला. नाना पाटील त्यांच्याकडे पाहत बसले. रस्त्यावरनं पुटाच्या लाटा त्याचा आपटलेल्या पोलिसांचं ऐकायला येतंय. बाहेर जावं तरी सापडणार, आत राहावं तर नागराज मारणार. त्यांनी विचार केला पोलिसांच्या हाती जाऊन मेल्यापेक्षा नागराजानं हातून मारलं तर मला आनंद होईल. शेवटी नागराज फळा काढून बराच वेळ उभा राहिला आणि त्याला समजलं की ही माणसं माझ्या हातनं मारण्यासारखी नाही आहेत, स्वातंत्र्यासाठी जगलेली माणसं आहे ती. नागराजाने आपली फणी खाली सोडली आणि नागराज सरळ निघून गेला आणि शांत झाला. तुम्हाला आठवतंय की सुरुवात कशी झाली प्रतिसरकारची? लोक तरुण कसे एकत्र येत गेले क्रांतिसिंह नाना पाटलांसोबत? ज्या वेळेला तुफान सैनिक इथं निर्माण केले जी.डी. बापूंनी लाड नाना पाटलांच्या सल्ल्यानुसार, त्यावेळेला इथली परिस्थिती काही इंग्रजधार्जिणे लोक होते. त्या लोकांना शासन केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असं रामभाऊ कॅप्टन जी.डी. बापू लाड यांना विचार पडला. त्यावेळेस त्याच्या आपल्यावर दहशत बसावी या दृष्टीनं म्हणून तुफान सेनेची निर्मिती करण्यात आली. ओके. ही तुफान सेना जी आहे ती लोकांना पत्रे ठोकायची, जे इंग्रज धार्जिणे होते. इंग्रज धार्जिणे लोक नक्की काय करायची मग? धार्जिणे म्हणजे पत्रे ठोकायची म्हणजे काय करायची? भूमिगत लोकांची बातमी ब्रिटिशांना कळवत होते. त्या लोकांना पायवर करायचे, आणखीन काठीने टोकायचे, म्हणजे त्याला पत्र सरकार म्हणा. मग तो परत ब्रिटिशांकडे फितूर होण्याचा शक्यता नसायची. हा, परत मग तो ब्रिटिशांना फितूर होण्याची शक्यता नसायची एकदा पत्री ठोकली की. देवराष्ट्राला होता आहे तो सापडला. त्यावेळेला त्याला पत्री लावायचा कार्यक्रम तिथं झाला. अच्छा. त्यावेळेला त्याला सांगितलं जखम न होता मारणं, म्हणजे दोन्ही पायवर करून त्यांना काठीनं मारणं आणि कमकुवत करणं. तर हे होतं पत्री सरकार. याला पत्री सरकार म्हणायचे. अशा प्रकारची जी शिक्षा दिली जायची देशद्रोह्यांना किंवा जे इंग्रज धार्जिणे होते त्यांच्यामुळं या सगळ्या सरकारला, प्रति सरकारला पत्री सरकारी म्हटलं जायचं. महात्मा गांधींनी 1942ला ब्रिटिशांना चले जाव म्हटलं. भारत छोडो आंदोलन संपूर्ण देशभरात पसरलं. इथं या सातारा सांगलीच्या परिसरात मात्र या आंदोलनाचा पुढचा टप्पा पाहायला मिळाला. सशस्त्र क्रांतिकारक या ठिकाणी सक्रिय झाले प्रतिसरकारच्या माध्यमातून आणि इथलं ब्रिटिशांचं संपूर्ण शासनच त्या काळी उखडून टाकण्यात आलं. एक तुम्ही लष्करी कवायत ही करायचा, लष्करी गणवेश तुम्ही करायचा असं फोटोमध्ये पाहायला मिळतं. तर नक्की दिनक्रम कसा असायचा? रोज कशी सुरुवात असायची? काय काय केलं जायचं? रोज संध्याकाळी कसल्याही परिस्थितीत ते सेवा दलावर एक हाजरीपटच असायचा आणि तिथं कवायत, काठ्या घेऊन कवायत वगैरे करायची, सगळे खेळ खेळायचे. अशी जवळजवळ 250-300 मुलं होती त्यावेळेला अशी. आणि काम काय काय चालायचं या प्रतिसरकारतर्फे? जे काही सावकारकी लोक होते त्यावेळेला त्यांनी काय केलं होतं की ज्या लोकांना जास्त कर्ज आहे त्याची कर्ज फेडायचं सावकारकीचं. त्यावेळेला सावकारकी त्या बोलवून घ्यायचं त्याला यांच्या मार्फत यांनी, आणि मग त्यावेळेला त्याला किती पैसे आहेत तर मग ह्यांनी सांगायचे इतके आहेत. मग व्याजावर त्यांनी वाढवून, काही लोक अशी की अगदी जिकिरी लावली होती तर त्यांना अगदी कमी पैसे त्याला भागवून ते त्यांचा दस्त फाडून टाकायचं काम सुद्धा करत होते, न्यायदानाचं काम. सावकारांच्या विरोधात कशा प्रकारे म्हणजे आणखी काय सांगाल? काय काय केलं जायचं? जवळजवळ आमच्या इथल्या दांडेकर नावाचा सावकार हा कुंडल आणि दुशीर ही 2 गावं जवळजवळ त्यानं आपल्या ताब्यात घेतलेली होती सावकारीमुळं. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना, एवढ्या मोठ्या प्रमाणात सावकारकी होती. मग काय लोकांच्या जमिनी घ्यायचे, काय करायचे? जमिनी घ्यायच्या, त्यांना वाटेल तो त्रास द्यायचा, काय वाटेल ते पैशाचं वेळाचं दाम दुप्पट तिप्पट करायचं आणि खोटे कागद करून आणखीन व्याजदंड वाढवून खोटे दस्त करायचे, असे त्यांचे धंदे चालले असायचे. आम्ही त्या दांडेकर नावाच्या सावकारला ताब्यात घेतला आणि त्याला सांगितलं
हे तुझं झालं आतापर्यंत हे ठीक झालं, यापुढे तुला असं हे करता येणार नाही. तेव्हा तुझं काय मत आहे या सावकारीबद्दल? काळ बदललेला होता, तोही व्याल्याला तुम्ही सांगाल ते करतो म्हणून सांगितलं. आम्ही धक्का एका ठिकाणी ऑफिस उघडलं आणि त्या ऑफिसमध्ये सगळ्या सावकारांचे दस्त घेऊन यायला सांगितलं आणि त्यांच्या हाताने त्यांची दस्त आम्ही फोडून टाकलं आणि कुंडलची आणि दुसऱ्या गावची सावकारकी संपवून टाकली. क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्य लढ्यात एवढं योगदान दिलं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना योग्य अशी त्यांचा गौरव झाला असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे राजकारणामध्ये जे स्थान मिळणं त्यांना अपेक्षित होतं ते मिळालं का महाराष्ट्राच्या राजकारणात? क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्यासाठी बहुमोल काम केलं, ही गोष्ट खरी आहे. पण स्वातंत्र्यात नाना पाटलांना स्वातंत्र्यानं न्याय दिला नाही. न्याय दिला नाही. नाना पाटील हे अखेरपर्यंत उपेक्षितच राहिले. शेवटी ते स्वातंत्र्याचा लढा जरी संपला असला तर जनतेचं स्वातंत्र्य येण्यासाठी म्हणून त्यांनी पुन्हा लढ्यात उभा राहिले आणि कम्युनिस्ट पार्टीच्या तर्फे ते स्वातंत्र्य लढ्याची लढा पुन्हा उभा करण्याच्या नादाला लागले. त्यामुळं नाना पाटलांच्यामुळं कम्युनिस्ट पार्टीचं या जिल्ह्यामध्ये काम वाढायला लागलं आणि चळवळी वाढायला लागली. तर म्हणलं अण्णा माझा एक प्रश्न आहे. तर म्हणले काय विचार? म्हणलं तुम्ही म्हणलं जर नुसतं असं हाक दिली असती तर म्हणले अरे आपल्यातले काही लोक आता लाचार झालेले आहेत आणि म्हणले ज्या संघटनेनं किंवा ज्या आपण हे काम केलं ते राहिलेले नाहीत. आणि आता म्हणले माझं असं झालेलं आहे की पान खाऊन जसं एक चोथा तयार होतो पानाचा आणि ते ठुकून टाकला म्हणजे पुन्हा काय माणूस ते चोथा घेत नाही, तसं म्हणली माझी अवस्था झालेली आहे. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हे सगळं कर्तृत्व आपल्याला माहित आहे. दुसरीकडे असं बोललं जातं की नाना पाटलांना स्वातंत्र्यानंतर मात्र उपेक्षित ठेवलं गेलं. जर नाना पाटलांनी जुळवून घेतलं असतं किंवा तडजोड केली असती तर महाराष्ट्राचं सत्ताकारण काबीज करणं, ताब्यात घेणंही त्यांना शक्य झालं असतं. पक्ष बदल झाल्या कारणानं पक्ष काही बदलले वरच्या लोकांनी, निवडून आले त्या दृष्टीनं त्यांनी जे हे केलं, पक्ष बदल क्रिया जी झाली त्यावेळेला नाना पाटील हे नाराज झाले. आपल्या काँग्रेस सोडून ते कम्युनिस्ट पार्टीमध्ये गेले, त्याच्यामुळे मागे पडले. पुन्हा कम्युनिस्ट सोडून शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला. काही लोक फुटली. ही जर पश्चाताप झाला नाना पाटलांना की आपण एवढं करूनही आपलं काय फलोद्रूप होत नाही आणि त्यामुळे त्यांना आजारानं गाठलं आणि काळाआड नेलं. त्यामुळे काळाआड गेले. परंतु नाना पाटलांची लोकप्रियता शेवटपर्यंत कायम होती. नाना पाटलांचं अजून जरी झालं तरी इतिहासामध्ये नाना पाटलांनी जे कार्य केलंय हल्लीच्या पुढाऱ्यामध्ये नाही आहे. जवळपास 60-70 वर्ष होत आहेत स्वातंत्र्य मिळून आज. तर मग काय वाटतं या स्वातंत्र्याच्या काळाबद्दल? काय आता सगळं भ्रष्टाचार चालू आहे, त्यामुळं काय मन स्वस्थ वाटत नाही अजिबात. मनाला स्वस्थ वाटत नाही. प्रत्येक मंत्री आणखीन काय वाटेल ती अफरातफर करते. आणखीन काय झालं तर ते भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार करत. या 70 वर्षांबद्दल काय वाटतं आज तुम्हाला? आता हा स्वातंत्र्य मिळून 69-70 वर्ष झाली. 70 वर्ष झाली
पण त्यावेळेला जी स्वस्ताई होती त्याच्यापूर्वी ती ह्याला आता नाही. या सरकारला ही काबूत करता येत नाही. ही महागाई का झाली? यांच्यामुळं की बाबांनो, लोकांच्या बद्दल जे प्रेम होतं, देवाणघेवाण होती, हे आता राहिलेली नाही. पैसा माझा असला आणि मी सुखी, पैसा नसेल तर मी सुखी नाही. सरकारी कचेरी यात जर काही किरकोळ कामं जर असली तर आमच्यासारखे लोक गेले तर ते लोक हसतात, आम्हाला हसतात आणि आमची कुचेष्टा करतात. आम्हाला त्याचं वाईट वाटतं फार. इकडे आम्हाला तुम्ही सहकार्य करू नका, पण आमची कुचेष्टा तरी करू नका, एवढी आमची विनंती आहे तुम्हाला. स्वातंत्र्य सैनिक असून देखील स्वातंत्र्य सैनिक असून सुद्धा कुचेष्टा करतात, हसतात. हे काय 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 काम केले, काय काम केलं, आता काय केलं म्हणून सांगून काय उपयोग आहे? वाईट वाटतं भयंकर. कॅप्टन भाऊ, काय वाटतं या 70 वर्षांबद्दल? स्वातंत्र्यातल्या वेळ या स्वातंत्र्य मिळालंय की नाही असं वाटतं. स्वातंत्र्य मिळालंय, परंतु ज्या हेतून स्वातंत्र्य मिळवलं त्या हेतूपैकी काही अंशानं सुद्धा स्वातंत्र्याची परिस्थिती बदललेली नाही. त्याच्यामुळं दुःख होतं की आम्ही कशासाठी एवढं राबलो आणि हे स्वातंत्र्य मिळालं. ज्यासाठी मिळवलं ते मिळत नाही. ज्या लोकांना ही स्वातंत्र्याची गरज होती त्या लोकांना स्वातंत्र्य कुठं आहे हे विचाराची पाळी आलेली आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं स्वातंत्र्याबद्दल आदर असायला काय हरकत नाही. स्वातंत्र्याबद्दल आदर, परंतु स्वातंत्र्य त्या परिस्थिती ज्या महामानवाने निर्माण केली ती परिस्थिती अत्यंत वाईट आणि दुर्लक्षित आहे. हे सगळे शिलेदार विचारतायत की आपण नक्की स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी का म्हणून लढलो आणि स्वातंत्र्य खरंच मिळालंय का? आज हे सगळे शिलेदार त्यांच्या आयुष्याच्या संधी छायेमध्ये आहेत आणि या संधी छायेमध्ये ते स्वतःलाच प्रश्न विचारतायत की स्वातंत्र्य खरंच मिळालंय का? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, कुंडल.